राहुल गांधींच्या कार्यक्रमाला गर्दी जमवण्यासाठी इन्फ्लुएन्सर्सना 25,000 रुपयांची ऑफर, भाजपचा आरोप। तर राहुल गांधींचा धसका बसल्याने भाजपचे खोटे आरोप, काँग्रेसचं प्रत्युत्तर। पॅलेट गनच्या वापरामुळे आंदोलक विद्यार्थी साहिलचा डोळा निकामी, एफआयआर दाखल न केल्याने राहुल गांधींचा संसद मार्ग पोलीस ठाण्याबाहेर ठिय्या। एफआयआर दाखल न करण्याचा पोलिसांना सूचना असल्याचा आरोप। जयपूरमधल्या रामपुरात सीजेपीच्या कार्यकर्त्यांवर हल्ला, शाळेच्या पाहणीसाठी गेले असता आशुतोष रांका यांच्यासह इतर कार्यकर्त्यांना मारहाण, दगडफेक केल्याचीही माहिती। वाळूज परिसरात खवड्या डोंगरावरनं उडी घेऊन एकाच कुटुंबातल्या तिघांचा मृत्यू, मुलाला आत्महत्या करताना वाचवताना आई वडिलांची उडी, पोलीस आणि नागरिकांसमोर तिघांचा मृत्यू। राज्यातल्या सहकारी बँकांच्या संचालकांना मोठा दिलासा, 10 वर्षाच्या कार्यकाळानंतरही निवडणुका लढवण्याची मुभा, निवडणूक लढवण्यास घातलेली बंदी उठवली जाणार। सहकार बँकेसंदर्भातल्या निर्णयावरून संजय राऊतांची अमित शहांवर टीका, शहांनी घेतलेला निर्णय महाराष्ट्रावर अन्याय करणारा, महाराष्ट्राच्या सहकारी चळवळीवर थेट हल्ला, राऊतांची टीका। पुणे महापालिकेत राष्ट्रवादी काँग्रेस आणि भाजप वाद, राष्ट्रवादीचे नगरसेवक अमोल बालवडकर यांचा निधी शून्य केल्यानं भाजप आणि राष्ट्रवादीत खडाजंगी, सुनेत्रा पवार यांना सभागृह नेते गणेश बिडकरांचं पत्र। शक्तीपीठ महामार्ग रद्द करण्यासाठी सांगलीत विराट मोर्चा, मोर्चात सांगली आणि कोल्हापूर जिल्ह्यातील शेतकरी सहभागी, जयंत पाटील, राजू शेट्टी, सतेज पाटील आणि महादेव जानकर उपस्थित। सत्ताधाऱ्यांच्या साखर कारखान्यांवर सरकार मेहरबान, सत्ताधाऱ्यांच्या 2 साखर कारखान्यांना 335 कोटी 32 लाखांचं कर्ज, आमदार विनय कोरे यांच्या कारखान्याला 160 कोटी 37 लाख रुपयांचं कर्ज। सट्टेबाजांच्या सक्रियतेमुळे साखरेच्या दरात तेजीचा भूकंप, प्रति क्विंटल दर पोहोचले 7,000च्या विक्रमी पातळीवर, किरकोळ बाजारात साखरेचा दर प्रति किलो 72-73 रुपयांवर। आंबेगावात निकृष्ट पोषण आहाराचा मुद्दा ऐरणीवर, व्हिडिओ शेअर करणाऱ्या अंगणवाडी सेविकेचं निलंबन, सर्व स्तरातून आवाज उठल्यानंतर निलंबन मागे, 9 ते 10 शिट्ट्यानंतरही वाटाणा कच्चा राहत असल्याचा आरोप। ओबीसींचं आरक्षण संपण्याच्या मार्गावर 1 सप्टेंबरच्या आंदोलनासाठी सर्वांनी एकत्र या, ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांचं आवाहन, ओबीसींच्या आरक्षणाला धक्का देणाऱ्यांना राजकीय परिणाम भोगावे लागतील, हाकेंचा इशारा। मुंबई महानगर प्रदेशात रिक्षा टॅक्सी प्रवास महागणार, 1 सप्टेंबरपासून नव्या भाडेवाढीची अंमलबजावणी होण्याची शक्यता, रिक्षाच्या किमान भाड्यात 1 रुपयांची तर टॅक्सीच्या किमान भाड्यात 2 रुपयांची वाढ होणार। कुर्ला ट्रॉम्बे रेल्वे मार्गावर मोठी दुर्घटना, उमरवाडीत MMRDAची क्रेन कोसळली, झोपडपट्टीवर क्रेन कोसळल्यामुळे 10 जण जखमी, क्रेन हटवण्याचं काम युद्धपातळीवर सुरू। लिव्ह इन रिलेशनशिप हे विवाह समान, त्यामध्ये हस्तक्षेपाचा अधिकार अगदी आई वडिलांनाही नाही, दिल्ली उच्च न्यायालयाचा महत्त्वपूर्ण निकाल, मुलीच्या कुटुंबियांकडून धमक्या मिळत असल्यानं जोडप्याला पोलीस संरक्षण दिलं जाणार, न्यायालयाचे आदेश। आम्ही भारतीय आहोत, आम्हाला चायनीज म्हणू नका, अरुणाचल प्रदेशातील लहान मुलीची भावनिक साद, चायनीज म्हटल्यानं आम्हाला दुःख होतं, रागही येतो, चिमुकलीनं व्यक्त केली भावना।